नमस्कार मित्र हो. आज सगळ्यांना नवीन मराठी वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याविषयी थोडीशी वेगळी माहिती देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुढीपाडवा हा नवीन मराठी वर्षाचा पहिला दिवस असतो आणि चैत्रातला पहिला दिवस नवीन मराठी वर्षाचा आपण गुढीपाडवा ह्या नावाने आपण साजरा करतो. ऐतिहासिक दृष्टिकोनातनं हा किती जुना सण आहे हे सांगणं खरं तर कठीण आहे, पण ज्या ऐतिहासिक पुरावे आहेत त्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर गुढीपाडव्याचा सण जो आहे तो शालिवाहन राजांनी, विशेषतः सातकर्णी शालिवाहन म्हणून जो राजा होता त्याने शकांवर विजय मिळवला होता, तेव्हापासून तो साजरा केला जातो वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. तेव्हापासून आत्तापर्यंत बरीचशी शतकं उलटून गेली आहेत. पण आज थोडीशी वेगळी विशिष्ट अशी माहिती मराठी भाषेच्या अनुषंगाने किंवा मराठी संस्कृतीच्या अनुषंगाने मला तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली, म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. शक्यतर जे पौराणिक उल्लेख आहेत ते मी टाळण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण त्याच्यात फारसा काही अर्थ नाही आहे. थोडासा रॅशनल होण्याचा प्रयत्न करतो आहे मी इथे. गुढी हा शब्द तसा पाहिला तो तेलुगू आहे, म्हणजे त्याचा अर्थ काठी असा होतो. आणि विशेषतः मराठी साहित्यातले संदर्भ मी काही देऊ इच्छितो इथे. इसवी सन 1278च्या आसपास मी लिहून आणलेत, काही पॉइंटर्स मी लिहून आणलेत. इसवी सन 1278च्या आसपास माहीम भट्ट नावाचा एक पंडित होऊन गेला मराठी भाषेतला. त्याने लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. त्या लीळाचरित्रामध्ये गुढीचा उल्लेख आढळतो. त्या काळची मराठी मी वाचून दाखवतो, कदाचित मी व्यवस्थित वाचू नाही शकणार तरीसुद्धा संदर्भासाठी म्हणून. तेत बाईसाचे भाचे दायना एकू होते, ते या पुढे सांगितले, मग तेही सडा सम्मार्जन करविले, चौक रंगमाळिका भरविलिया, गुढी उभविली, उपहाराची आयती करविली, आपण घोडे घेऊन सावमे आले. असा उल्लेख सगळ्यात जुना मराठी भाषेमध्ये गुढीचा सापडतो. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये 4थ्या अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये आणि 14व्या अध्यायामध्ये एक श्लोक किंवा अभंग असं म्हणू, त्याच्यामध्ये गुढीचा उल्लेख येतो. तो म्हणजे अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनं करवी गुढी, सुखाची उभवी, ऐसे संन्यासी आणि योगी, ऐसी एक वाक्यतेची जगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी, माझी अवसरी ते फेडी, विजयाची सांगे गुढी, येरू जीवी म्हणे शांडी, गोठी या. असा ते उल्लेख करतात बेसिकली. आता ह्याचा जर ॲक्च्युअल अर्थ बघायला गेला तर तो थोडा वेगळा होतो, पण गुढी हा शब्द तिथे येतो. म्हणजे ज्या अर्थी हा संदर्भ गुढी या शब्दाचा तिथे आला आहे, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळाच्या पूर्वीसुद्धा गुढी उभारली जायची, हे मला इथे सांगायचं आहे. संत नामदेवांच्या काळामध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरांचा काळ आणि संत नामदेवांचा काळ सारखाच आहे हे आपल्याला माहिती आहे, कारण ज्ञानेश्वर आणि बाकीच्या भावंडांनी समाधी घेईपर्यंत संत नामदेव जिवंत होते. ते पंजाबमध्ये सुद्धा गेले आणि तिथे गुरुग्रंथ साहिब, म्हणजे हा जो शिखांचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे अभंग प्रसिद्ध आहेत. तर त्या संत नामदेव, संत जनाबाई आणि त्यांचे समकालीन असलेले संत चोखामेळा म्हणजे चोखोबा, ह्या सर्वांच्या लेखनामध्ये गुढीचे उल्लेख आढळतात. चोखोबा त्यांच्या अभंगात एके ठिकाणी म्हणतात की टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. इथे सुद्धा गुढी या शब्दाचा संदर्भ येतो. संत एकनाथ जे 16व्या शतकामध्ये होऊन गेले त्याच्यामध्ये त्यांनी एका काव्यामध्ये
म्हणजे धार्मिक काव्यामध्ये, म्हणजे एकनाथी भागवत तर आपला खूप प्रसिद्ध आहे, आपल्याला माहिती आहे. काही जणांनी ते रेफरन्स म्हणून लहानपणापासून वाचला असण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये गुढी ह्या शब्दाचा पुन्हा पुन्हा उल्लेख, गुढी उभा राहावी किंवा गुढी ह्या शब्दाचा त्यांनी पुन्हा पुन्हा उल्लेख केला आहे. म्हणजे एखादा व्यक्ती किंवा एखादा राजा जेव्हा किंवा एखादा सेनापती जेव्हा युद्ध जिंकायचा तेव्हा तो गुढी उभारायचा. अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या संदर्भांनी गुढी ह्या शब्दाचा संत एकनाथांनी पुन्हा पुन्हा उल्लेख केला आहे त्यांच्या साहित्यामध्ये. त्याच्यानंतर म्हणजे हे सर्वसाधारणपणे मला सांगायचं होतं की गुढी या शब्दाचा संदर्भ आपल्याला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मिळतो. त्याच्यानंतर 16व्या शतकामध्ये विष्णुदास नामा यांच्या अभंगामध्ये गुढीपाडव्याच्या दिवसाचा उल्लेख येतो आहे आणि तो रामाच्या अयोध्येस परत येण्याच्या प्रसंगाशी त्याचा रेफरन्स किंवा त्याचा संदर्भ लावल्यासारखा तो आहे. प्रत्यक्षात ते काव्य असल्यामुळे त्याला सिरियसली विचार करण्याचा गरज नाही आहे, पण तरीसुद्धा ते मी तुम्हाला वाचून दाखवतो काय आहे. आनंदू वो माये नगरी उत्सवो आजी येईल रामराव, मोतिया तांदूळ कांडिती बाळा, गाती वेळोवेळा रामचंद्र, अजिंक्य जिंकोणी आले कौसल्यानंदन, धन्य आजी दिन सोनियाचा, कनकदंड चवऱ्या ढळता ती रामा, विष्णुदास नामा गुढेसी, असं त्यांनी उल्लेख केला. अर्थात हे काव्य आहे आणि ते फार अर्वाचीन असल्यामुळे हे जे वर्णन त्यांनी केलं आहे रामाचं, या दिवशी ते अयोध्येस परत आले म्हणून, ते फारसं ऐतिहासिक नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पण अतिशय हल्लीच्या काळामध्ये जर पाहिलं तर अर्वाचीन साहित्यामध्ये, मराठी कवितेमध्ये ज्यांनी महान असं कार्य केलं आहे त्या म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी, ज्या स्वतः अशिक्षित होत्या पण त्या प्रतिभावंत होत्या. म्हणजे त्यांच्याकडे जी उपजत अशी काव्याची शक्ती होती किंवा काव्याचं जे वरदान होतं, त्याच्यामुळे त्यांनी ज्या महान कविता मराठी साहित्यामध्ये रचल्यात त्या बेसिकली अहिराणी भाषेमध्ये, अहिराणी बोली भाषेमध्ये आहेत. त्या अतिशय प्रतिभावंत असलेल्या बहिणाबाई चौधरींच्या खानदेशातील लेवा पाटीदार ह्या बोलीमध्ये एक कविता आहे, त्याचा मी थोडासा संदर्भ इथे देऊ इच्छितो. तर त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात की आरंभ होई चैत्र मासीचा, गुढ्या तोरणे सण उत्साहाचा, गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाचं देणं सोडा मनातली आढी, गेलसासी गेली आढी आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरावरी लोभ वाढवा वाढवा. तुमच्यापैकी जे विशेषत्वानी मराठी आहेत, जे मराठी साहित्य वाचतात, त्यांना ह्या काव्याचा अर्थ थोडाफार कळाला असेल. मलासुद्धा थोडाफार कळला असं मला वाटतं. पण इन जनरल ही जी कविता त्यांनी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये गुढीपाडव्याचं वर्णन आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये काही स्त्री लोकगीतं उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी एक काव्य मी तुम्हाला लगेच वाचून दाखवतो. हे कदाचित तुम्हाला कधी कुठेही ऐकायला नाही मिळणार, कारण मीही ऐकलं नाही आहे, पण तरी पण संदर्भ मला मिळाला आणि मराठी भाषेतलं हे काव्य सगळ्यांच्या कानावर पडायला पाहिजे म्हणून मी ते वाचतोय. गुढी पाडव्याला उंचे गुढी उभवावी, कुळाचा कीर्ती जावी दाही दिशा, गुढी पाडव्याला गुढी उंच उभी करी, खण घाली जरतारी गोपू बाळ, गुढी पाडव्याला कडुनिंब खाती, आधी कडू मग प्राप्ती अमृताची, गुढी पाडव्याला घरोघरी गुढी, पडू दे माझी कुडी देवासाठी, पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी, चांदीची वरलोटी गोपू बाळाची, पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी, कुळाची कीर्ती मोठी बाप्पाजींच्या, पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी, वरखण जरी काठी उषा ताईचा. हे काव्य आहे मराठी लोकसाहित्यातलं. ते मुद्दाम म्हणून मी वाचलं, कारण आपण सहसा म्हणजे ज्या पिढीमध्ये किंवा ज्या काळामध्ये आपण जगतो आहोत त्या काळामध्ये हे असलं काव्य कोणी वाचणार नाही किंवा वाचायला नाही मिळणार, अनलेस वी आर हायली इंटरेस्टेड इन मराठी, ओल्ड मराठी लिटरेचर.
म्हणून मी हे वाचले, किंवा पोएट्री म्हणून मी वाचली. जाता जाता मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे काही साम्यवादी, समाजवादी आणि समतावादी संघटना आणि त्यांचे महाराष्ट्रामधले बरेचसे लेखक किंवा समतावादी समाज उभारण्याचा प्रयत्न करणारे लोकनायक, अतिशय आदरणीय असलेले लोकनायक महाराष्ट्रामधले, गुढीपाडव्याचा किंवा त्याच्या गुढीपाडव्याला उभारल्या जाणाऱ्या गुढीचा संदर्भ हा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूशी लावण्याचा प्रयत्न करतात. मी 50वर पुस्तकं रेफर केली असावीत. बऱ्याचशा बकर वाङ्मयाला पण मी रेफर करण्याचा प्रयत्न केला. एका नामांकित प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा मी सभासद आहे बऱ्याच वर्षांपासून. तर मी बरेचसे बकर वाङ्मय वाचण्याचा प्रयत्न केला की खरंच संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढीपाडव्याचा काही संबंध आहे का. तर प्रामाणिकपणे सांगायला हरकत नाही की मला असा कुठलाही संबंध, म्हणजे कुठलाही पूर्वग्रह न ठेवता, पूर्वग्रह दूषित न होता मला असा कुठलाही संदर्भ नाही सापडला. तर माझं असं वैयक्तिक मत आहे, जे भविष्यामध्ये बदलूसुद्धा शकतं, पण आत्तापर्यंतचं 51 पुस्तकं आणि बखरी मध्ये उपलब्ध असलेलं लेखन वाचल्यानंतर माझं असं मत आहे की संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढीपाडव्याचा दुरान्वयेने सुद्धा संबंध नाही. दॅट्स इट. एवढंच मला सांगायचं होतं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आज जे सुरू झालेलं नववर्ष आहे, मराठी नववर्ष आहे, ते तुम्हा सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना भरभराटीचं, सुखाचं, समाधानाचं जावो. आणि ज्ञानेश्वर जसं पसायदानामध्ये म्हणतात की जो जे वांछील तो ते लाहो, तसं सगळ्यांना जे जे हवं आहे ते सगळं मिळावं. अर्थात त्यांचं मन निर्मळ आणि सात्विक झाल्यानंतरच, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.